राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सुरू केलेला संप हे सरकारचं इतिहासातलं मोठं अपयश असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनात फूट पाडण्यात भाजपचा हातखंडा असून आताही तोच प्रयत्न होत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय। जनतेचा सरकारवरील विश्वास उडाल्याचे ते म्हणाले। इंग्रज आणि मोगलांच्या काळातही नव्हती इतकी वाईट परिस्थिती भाजप सरकारच्या काळात असल्याची टीका अजित पवार यांनी केली। या 34व्या शाखेच्या आताही कर्जमाफीच्या करता शेतकरी संपावर गेला। महाराष्ट्राच्या इतिहासात हे कधी घडलं नव्हतं। हे सरकारचं पूर्णपणे अपयश आहे। सरकारवरचा विश्वास शेतकरी वर्गाचा उडालेला आहे आणि मी अनेकदा सांगायचो हे सरकार शेतकरी विरोधी सरकार। गरज पडली तर अन्नधान्याची आयात करू असं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आयात करू म्हणजे किती गुरमीची भाषा, किती मस्तवालपणाची भाषा। एखाद्या वेळेस संप केल्यानंतर चर्चेला बोलवलं पाहिजे, चर्चेत मार्ग निघू शकतो। या पद्धतीनं तर बाजूलाच राहिलं परंतु संपाचा काही फरक पडत नाही। अशा पद्धतीनं यांची मुजोरी कुठपर्यंत गेलेली आहे हे आपल्याला सध्या दिसतंय। आज योगी भगवे कपडे घालणारा मुख्यमंत्र्यांनी तिथलं 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं। मग जॅकेट घालणारे मुख्यमंत्री का करत नाही हा माझ्या मनात प्रश्न येतो। मी त्यांनाही सांगितलं देवेंद्रजी तुम्ही राज्याचे तरुणपणात मुख्यमंत्री झाला। आज राज्याला आम्ही आमच्या काळात पवार साहेबांची, सोनियाजींची, पी चिदंबरम साहेबांची, मनमोहन सिंगांची मदत घेऊन 71,000 कोटी रुपयाचं कर्ज त्या काळामध्ये माफ केलेलं होतं। आता पुन्हा ती गरज आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।